रस्ता दाखव कसा. रस्ता बघा कसा आहे. बाई कोण सरकला का गेला खालती. खूप हार्ड रस्ता आहे. मचेंगे ब्रो. टणा टणा टणा. हा एकदा परत एकदा. टणा टणा टणा. रात्री ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला असाल हा बिमार पडलेला. आता एकदम खुश झालाय. अरे अरे पुशअप मार झाला बघू. गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. हा ब्लॉग आहे नेपाळ टूरचा आणि आम्ही आहे मुस्तानमध्ये आणि खूप थंडी आहे इथं. खूप थंडी आहे. -1 मध्ये आहे. आम्ही आता सकाळी 6:30 वाजल्यात तरी पण -1 मध्ये आहे आणि आम्ही आता चाललो आहे मुक्तिनाथ मंदिरला. हा ब्लॉग पार्ट 2 आहे मुक्तिनाथचा. तर पूर्ण व्हिडिओ बघा. गाईज एक तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आम्हाला रात्री होती म्हणून दिसला नव्हता. तर आता बघा किती भारी व्ह्यू आहे इथं. खूप मस्त व्ह्यू आहे. तुम्हाला दाखवतो हॉटेलचा. हा व्ह्यू बघा. हा रात्री आम्हाला दिसला नव्हता. रात्र होती म्हणून. हा एअरपोर्ट आहे. जस्ट हॉटेलच्या बाजूलाच एअरपोर्ट आहे आमच्या. खूप भारी आहे. नेपाळला आल्यावर नक्की तुम्ही मुस्तानला या. मुस्तान खूप भारी जागा आहे. खूप भारी जागा आहे. पुरा बघा काय करायला लागते बघूया. तर मी प्रणित, आयुष, भाई अजून झोपला इथं. आता मचेंगे ब्रो. टणा टणा टणा. हा एकदा परत एकदा. टणा टणा टणा. रात्री ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला असाल हा बिमार पडलेला. आता एकदम खुश झालाय. अरे अरे पुशअप मार झाला बघू. दुसऱ्या रूम मध्ये बघू काय करायला लागलात. अशोक बूट घालतोय. पण सॉक्स घालायला लागला. 2 सॉक्स घातलात. खूप थंडी आहे गाईज इथं. -1 मध्ये आता गेलेलं आहे टेम्परेचर इथं. तिकडे 14 आहे ते. मुक्तिनाथला 14 मायनस मध्ये आहे. अजून सकाळी 8 वाजले तरी पण इथे -1 मध्ये. काच बघा कशी झाली. दिसत नाही बाहेरचं काय. तर आम्ही निघालेलो आहे मुक्तिनाथ मंदिर इथे. तर आम्ही पहिला ब्रेकफास्ट करू. ब्रेकफास्ट केल्याच्या नंतर आम्ही मुक्तिनाथ मंदिर इथे जाणार आहे. नाही इथे सगळे ब्रेकफास्ट करायला लागले. त्याला गांडीला पाडलास का. सगळे ब्रेकफास्ट करायला लागले. नाही हो थोडा स्लिप झालेला शिडीवरून खाली पडला. काका चाय प्या लागलाय. हडक्याचं नाव घे. अशोक काका पण आहे इथं. अशोक काका थोडासा स्लिप झालता. स्लिप झालो आणि माझी झालेली आहे. आता आम्ही नाश्ता करतोय. पुरी आणि भाजी खूप फेमस आहे इथे. मी आता हॉटेल सोडलाय. आम्ही आता मुक्तिनाथ मंदिरला चाललो. आमचा ब्रेकफास्ट पण पूर्ण झालाय. बघा सगळे तयार झालेत जायला मंदिराला. चालू आहे ब्लॉग. खास केस तरी तेल लावायचा. अरे तेलच नव्हता काका. आता आम्ही बस मध्ये चाललोय. बसाय ह्या बघ काय आहे. काय रे आर्मी द्या. हे बघा गाईस या काय येऊ मारायला. पण असा काय नाही ते. फोटो काढायला लागला. टोपी बघू चालला तारा. मध्ये आहे आम्ही. व्ह्यू बघा काय भारी आहे. मस्त आहे एकदम. ते चेक पोस्ट आलेला आहे. हे बघा चेक पोस्ट आला आहे. चेक पोस्टला इथे पेपर दाखवलेत आमचे. गाडी आहे चायनाची गाडी आहे इथं सगळे. चायना नसते की जायचं काय तिथून चायना जवळ पडतो. ते साईडलाच चाललेलं आहे.
बंजाराला एकूणच चायना बॉर्डर आहे. घरा बघा कशी आहे. में देखिए ना पूरा बर्फ जमा हुआ है, पानी पूरा जमा हुआ है. पूर्ण बर्फ बंद आहे इथे. आता आम्ही बसमधून उतरलोय ना, मुक्तीनाथ मंदिर इकडे चाललोय आम्ही ना. अर्धा तास लागणार आहे चालायला. रस्ता दाखव कसा रस्ता बघा कसा आहे. बाई कोण सरकला का गेला खालची. खूप हार्ड रस्ता आहे. कच्चा एकदम. अर्धा तास सांगितलं आहे आम्हाला, आमच्या गाईडने अर्धा तास सांगितलं की अर्धा तास लागेल मंदिरात जायला. पालखी पण आहेत, घोडे पण आहेत. थंडी खूप आहे इथे. पालखी आणि घोडे आहेत. आलोय मुक्तीनाथ मंदिर इथे. हे बघा शिड्या मुक्तीनाथ मंदिराच्या. हे बघा शिड्या आहेत या. आमची गँग इथे आहे. आणि आता आम्ही शिड्या चढणार आहे. खूप वरती मंदिर आहे. आता आम्ही शिड्या चढतोय. बघा खूप शिड्या आहेत तिथे. खूप शिड्या आहेत. हे काका थकलाय आणि थंडी पण खूप आहे. तर गाईज इथं मुक्तीनाथ मंदिर इथे एक कुंड आहे. 108 कुंड बोलतात त्याला पाण्याचा. तर तिथे आंघोळ केल्यावर मुक्ती प्राप्त होते असं सांगितलं जातं. बघूया. आईच आता आम्ही आलोय मुक्तीनाथ मंदिरच्या इथे. हा बघा गेट, हा त्याचा गेट आहे ना. 1300-1400 फीट वरती आलोय आम्ही. खूप थंडी आहे, खूप खूप जास्तच थंडी आहे इथे. आणि टोपी पण नाही घातली ना. बाकीच्याही सगळे टोपी घालून आलेत. आम्ही टोपी विसरलेलो. खूप थंडी वाजते. तर आम्ही आता फायनली मुक्तीनाथ मंदिरला आलो आहे. आणि हा मुक्तीनाथचा प्रवेशद्वार आहे ना. आम्ही तिकडेच आतमध्ये चाललो आहे. खूप खूप अलग अलग प्रकारचे स्तंभ आहेत. हे बघा. आता आम्ही आलो आहे मुक्तीनाथ मंदिर आहे. बघा मुक्तीनाथ मंदिर. मुक्तीनाथ मंदिर आहे आणि ते एक कुंड आहेत ते आंघोळ करायला लागले. तेच कुंड आहेत 108. इथं आंघोळ केल्यावर मुक्ती भेटते असं बोलतात. आमची गँगकडे आहे. आता आम्ही चाललो आहे. थंड पाण्याची कुंड आहेत. खूप थंडी आहे. 108 कुंड आहेत. यातून उडी मारून निघायचं आहे. सगळं तयार झालं बघा. व्हिडिओ तयार झाला. खूप खूप थंडी आहे इथं. सगळं दाखवतो तुम्हाला पुढं. आता आम्ही चाललोय कुंडात. कुंडामध्ये चाललोय आम्ही. बाकी 108 कुंड आहेत. गोमुख बोलतात इथे. तर 108 कुंड आहेत. गोमुख आहेत. तर आता बघूया. खूप खूप म्हणजे खूप एकदम बेकार झालं आहे आम्हाला. तर आता आम्ही ह्याच्यातून चाललो आहे. बघा ह्याच्यातून आम्ही चाललो आहे.
थंडी आहे बेकार एकदम. पाय निसते असे एकदम थंडी झाल्या असं वाटतंय का बर्फावरूनच पाणी आलेलं आहे. दगड. आणि खूप थंडी आहे, खूप जास्त. तर कापायला लागलोय मी आणि पाय अख्खे लाल झाल्यात. पाय निसते दगड झाले आहे दगड. आता आम्ही मुक्तीनाथ मंदिर इथे आतमध्ये चाललोय. प्रवेशद्वार आहे बघा. आता मुक्तीनाथ मंदिर आहे. आम्हाला आतमध्ये मोबाईल प्रवेश घेऊन नाही दिला. काहीच आम्ही मंदिरात गेलेलो तर आमचा मोबाईल घेतला आणि मोबाईलमध्ये जो व्हिडिओ काढलेला होता तो डिलीट केला पोलिसांनी. नशीब आम्हाला म्हणजे काय बोलले ना एवढे, म्हणजे फक्त व्हिडिओ आहे ना फक्त डिलीट केला. इथे बघा किती मोठी गौतम बुद्धाची मूर्ती आहे. हे बघा. हा, खूप मोठी मूर्ती आहे. आम्ही तिथेच चाललो. तेच आता आम्ही मुक्तीनाथ मधून निघतोय. आता खाली चाललोय आम्ही. हे बघा इथे कसं आहे. आता खाली चाललोय आणि बघा हेलिपॅड पण आहे इथे एक. आम्ही खाली चाललोय. आईज आम्ही आता मुक्तीनाथ मधून उतरतोय आणि चायना बॉर्डर पण दाखवतो तुम्हाला. थांबा एक सेकंड. हे बघा हा डोंगर आहे ना, हा डोंगरच्या पाठीमागे चायना बॉर्डर आहे. 70 किलोमीटर असा लांब आहे चायना बॉर्डर इथून, हे डोंगराच्या इथून. आणि रस्ता पण खूप वेगळा आहे इकडे. आम्ही मुक्तीनाथ मंदिरचे खाली आहे आणि मुक्तीनाथ मंदिर इथे आम्ही सोडलं आहे आणि आम्ही आता चाललो आहे परत रूमवर. पहिला आम्ही लंच करू, डिनर करू. आज आम्ही स्टे करणार आहे पोखराला आणि उद्या पोखराचे अख्खे म्हणजे काय स्लाईड बीड आहे, पंची जम्पिंग ते पूर्ण करणार आहेत आम्ही. काय आता आम्ही मुक्तीनाथ मंदिर सोडलं आहे ना, आम्ही आता खाली उतरलो मुक्तीनाथ मंदिरमधून. आणि खूप मस्त मंदिर आहे. तुम्ही कधी नेपाळला आले तर नक्कीच या मंदिरात. इकडे खूप भारी मंदिर आहे. मित्र आमचे आता शॉपिंग करायला लागलं तिथे. आणि नेपाळमध्ये आले तर नक्कीच मुक्तीनाथ मंदिर इकडे या. फक्त एवढंच की थंडीमध्ये नका येऊ. खूप थंडी आहे इथं. मायनसमध्ये होतो. 11 वाजले तरी पण मायनसमध्ये होतो आम्ही. 1 मायनसमध्ये होतो आणि तेवढ्या थंडी पाण्यात खूप आंघोळ केली तर अजून एकदम हीट झालेलं. तर आता आम्ही आंघोळ केलेले कपडे बघा आमच्या मित्रांनी कसे पकडलेत. हे बघा, हे आमच्या आंघोळ केलेली कपडे. खूप मेहनत करतो मी, ते पण सांग. खूप आहे. आता आम्ही मुक्तीनाथमधून उतरलोय, पूर्ण उतरलोय ट्रॅकिंगच्या इथून. आम्ही आता चाललो आहे बसमध्ये. पूर्ण ट्रॅकिंगमधून उतरून आता आम्ही परत चाललो आहे. आता लंच करू थोडा, त्यानंतर मग हॉटेलवर जाऊ. आम्ही इथून आता पोखराला चाललो आहे. आमचा मित्र बघा कसा झोपला आहे. आता आम्ही आलो आहे ॲपलच्या शॉपमध्ये. सगळ्या इथं ॲपलचाच आहे. हे बघा इथे दादा ॲपल घ्यायला लागला आहे. ॲपल ज्यूस वगैरे. यो ॲपल ज्यूस जाम भारी लागतो. यो ॲपल ज्यूस जाम भारी आहे. ॲपलच्या बागमध्ये पण ॲपल नाही, तिथे सुकला आहे का झाड. बघा ॲपलची बाग आहे, पूर्ण ॲपलची झाडं आहेत. ती फुल ॲपलची झाडं आहेत. नाही आता आम्ही कोकणामध्ये आलो आहे. सनसेट झाला आहे बघा. आता 5 वाजल्यात. 5 आताशे ना काढो बघा किती झाला आहे. 5 वाजले. आलेलो आहे पोखरा इथे आणि आम्ही आता जस्ट हॉटेलमध्ये आलो आहे. हे बघा हॉटेल रूममध्ये. बघा रूम बघा आमचा कसा आहे.
रूम आहे आमचा ना. बाल्कनीचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसा आहे. हा बाल्कनीचा व्ह्यू बघा कसा आहे. छान भारी व्ह्यू आहे इथं. हा पोखराचा आहे. जेवण झालेलं आहे ना. आता आम्ही चाललो रूममध्ये. जेवण होता थोडा चांगला होता. चिकनची भाजी कमी दिलेली जाम आम्हाला. तर मला थोडासा मूड ऑफ झाला सगळ्यांचा. पोट जाम जेवलो. जेवला पण चिकनची भाजी जराशीच दिली त्याला. आता आम्ही जेवण आलोय रूममध्ये आणि माझे मित्र बघा झोपल्यात, फ्रेश झालेले आहेत. आता मी फ्रेश व्हायला झालो. तुम्हाला दाखवतो फ्रेश. नाश्ता रेडी केला आहे. पाणी गरम व्हायला लागलं इथे. आमची ब्लॅक कॉफी रेडी झाली आता, कारण आम्हाला दूध नाही भेटलं. रात्रीचे 12 वाजल्यात, म्हणून आम्ही ब्लॅक कॉफीचे काम चालवायला लागलो. बाहेरचा व्ह्यू बघा. रात्र झाले. नेपाळमध्ये आहे आम्ही आता. नेपाळ लोकांचा हा ब्लॉग होता मुक्तिनाथ मंदिरचा. खूप भारी मंदिर आहे. तुम्ही एकदा नेपाळला आले तर नक्की मुक्तिनाथ मंदिर इथे जा. मुस्तानला आहे. खूप मस्त मंदिर आहे. आणि तिकडचे बोलतात की गायमुख 108 मुख आहे ती, त्यातून असे चालत तिचे पाणी घेतल्यावर व ते मुक्ती भेटते आपल्याला. तर आज खूप थंडी होती. खूप -1 मध्ये होतो आम्ही, तरी पण आम्ही ते पूर्ण केलं. खूप थंडीमध्ये पाय एकदम कडक झालेले आमचे. पूर्ण व्हिडिओ बघा लास्टपर्यंत, तुम्हाला दिसेलच. आणि असाच तुम्ही सपोर्ट करत राहा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग.